विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी राजकीय गोटातून। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत। आजच्या निर्धार मेळाव्याला तटकरे हे उपस्थित राहणार आहेत। पदाधिकारी निवड आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे। मेळाव्याला धनंजय मुंडे आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आजी माजी आमदार हे उपस्थिती लावणार आहेत। नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज होणार का? त्याचबरोबर कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करणार हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सर्वांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। बीडमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडत आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। मी सध्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा आहे। या चौकामध्ये आपण बघू शकता हा चारही बाजूने मोठमोठे बॅनर या मेळाव्याचे लावण्यात आलेले आहेत। तसेच शिवाजी महाराज पुतळ्याच्या बाजूला राष्ट्रवादी पक्षाचे ध्वज देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत। अधिवेशन संपल्यानंतरच खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, मंत्री धनंजय मुंडे हे मराठवाड्यात गेल्या 4 दिवसापासून अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्या करत फिरताना दिसत आहेत। एकीकडे आपण बघू शकतात की आज हा मेळावा बीडच्या यशवंतराव नाट्यगृहामध्ये पार पडत आहे। या पार्श्वभूमीवर हे सर्वच तयारी जी आहे कार्यकर्त्यांनी बीडमध्ये केली आहे। अधिवेशन संपल्यानंतरच लागलीच राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते कुठेतरी आता पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काळात पार पडणार आहेत। या निमित्ताने आता पक्ष बांधणीला एका पद्धतीने या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे मराठवाड्याची जबाबदारी सुनील तटकरे यांच्या खांद्यावरती अजित पवारांनी दिली आहे का काय हे बी पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे दुपारी या मेळाव्यानंतर सुनील तटकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये ते नेमकं काय बोलतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। दुसरीकडे बीडमध्ये जे स्थानिक कार्यकर्ते आहेत यांच्या निवडीबद्दल बी ते काय बोलणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।